नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या स्पर्धेचा अकॅडमी यूट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज आपण पाहतोय 16 ते 22 फेब्रुवारीचे वीकली करंट अफेअर पाहतोय. लक्षात ठेवा, जे दररोज सकाळी 6:30 वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त पाहत असतो. मित्रांनो, दररोज 20 प्रश्न असतात. असं टोटल जर पाहायला गेलं 20 गुणिले 6 केलं तर टोटली आपण पाहायला गेलं तर 120 करंट अफेअर असतात. म्हणजे 120 आपण कव्हर करतो. लक्षात ठेवा, करंट अफेअर्स. आणि दर संडेला पूर्णपणे आपले वन लाईनरसारखे पूर्णपणे आपण रिव्हिजन करत असतो, जेणेकरून आपल्याला त्याला उपयोग होतो. कारण की आपण वीकली जर एखादा व्यक्ती रोज वाचत नसेल तर वीकली जरी वाचला तर त्याला त्याची मदत होते. ठीक आहे, आपण सुरू करतोय आज पॉईंट टू पॉईंट. पहिला प्रश्न, मँगो मॅन कल्ली मुल्लाह खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला टिंबडिंब याने त्याचे नाव देण्यात आलेले आहे. तर सध्या राजनाथ सिंह यांचे नाव देण्यात आले आहे. दुसरा, 78व्या लोकोर्नो चित्रपट महोत्सव खालील कोणाला मानद बिबट्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर उत्तर आहे अलेक्झांडर पायने. पुढं तिसरा, इंटरपोलने जानेवारी ते एप्रिल 25 दरम्यान टिंबडिंब नावाचे जागतिक सायबर गुन्हेगारी विरोधी ऑपरेशन सुरू केले. ऑपरेशन सिक्युअर. लक्षात ठेवा. ठीक आहे. शैक्षणिक साहित्य वितरणासाठी टपाल विभागाने सुरू केलेल्या नवीन टपाल सेवेचे नाव काय? ज्ञान पोस्ट. पुढे 2025च्या ई स्पोर्ट्स वर्ल्ड कपसाठी जागतिक राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर क्रिस्टियानो रोनाल्डो. लक्षात ठेवा. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, तल्लीकी वंदनम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याने सुरू केली आहे. सातवा प्रश्न, ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 25 मध्ये कोणत्या देशाने जिंकली आहे असा विचारलाय? तर उत्तर आहे दक्षिण आफ्रिकाने जिंकलेली आहे. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच ॲक्सिडेंट है ना ट्रेजेक्टरी लॉंग ड्युरेशन हायपरसोनिक क्रूज मिसाईल कोणी विकसित केलेले आहे? तर उत्तर आहे DRDOने विकसित केले आहे. अलीकडे 23वा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे? सोनल मानसिंग यांना प्राप्त झाला आहे. पंचमढी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, ज्याचे नाव राजा भाबूत सिंह वन्यजीव अभयारण्य असे ठेवण्यात आले आहे? तर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य. पुढे, रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात खाणकामावर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्याला दिले आहेत? तर राजस्थान राज्याला दिले आहे. दरवर्षी जागतिक पवन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे 17 जून रोजी साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने अलीकडे कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर उत्तर आहे 2026. पुढे, बालकामगारांमध्ये गुंतलेल्या मुलांची एकूण संख्या आणि टक्केवारी या दोन्ही बाबतीत खालील कोणते खंड आघाडीवर आहे? तर आफ्रिका खंड आघाडीवर आहे. मुंबईला मागे टाकून कोणता देश भारताची बिबट्याची राजधानी बनला आहे? तर लक्षात ठेवा, बंगळूर हे बनलेला आहे. भारतात पहिले पाण्याखाली संग्रहालय कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? तर उत्तर आहे महाराष्ट्रात बांधले जाणार आहे. जनमन संरक्षण खालील कोणत्या राज्याने सर्वाधिक प्रतिसाद 1,41,150 दिला आहे? तर उत्तर प्रदेश राज्याने दिला आहे. कोणत्या राज्याच्या फेनीला GI टॅग मिळाला आहे? तर उत्तर आहे गोवा. पुढे, खाली कोणते ॲप महिलांसाठी भारतात पहिले गीग प्लॅटफॉर्म ठरले आहे? तर उत्तर आहे सीथा. पुढं, ICC महिला विश्वचषक 24-25 कोणत्या देशात आयोजित केली जाईल असा प्रश्न विचारलाय? भारत, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान. तर लक्षात ठेवा, भारतात आयोजित केली जाणार आहे. नेक्स्ट 17 जूनचे प्रश्न पाहतोय आपण. भारत आणि कोणत्या देशाच्या विशेष दलामध्ये टायगर क्लॉ सराव झाला? तर अमेरिका सोबत झालेला आहे. मिशिगन येथील आहे ना ऑटेलॉरिंगोलॉजिस्ट डॉक्टर श्रीनिवास मुकुमाला यांनी अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड आलेले टिंबडिंब भारतीय वंशाचे व्यक्ती म्हणून इतिहास रचला आहे? तर पहिले. पुढे, भारताने 2025 शक्ती लष्करी सराव कोणत्या देशासोबत आयोजित केला आहे? तर फ्रान्स सोबत आयोजित केला आहे. टिंबडिंब बँकेने 25 मध्ये कार्बन किंमत निश्चित करण्याचे स्टेट अँड ट्रेड्स जाहीर केले आहे? तर वर्ल्ड बँकेने जाहीर केले आहे. है ना. ILO स्टार्ट आंतरराष्ट्रीय कामगार संघटना सांख्यिकी नुसार सामाजिक सुरक्षा लाभार्थ्यांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या? तर लक्षात ठेवा, भारतात जर पाहायला गेलं तर तो दुसऱ्या क्रमांकावर, चीन पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी टिंबडिंबसाठी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या KSRTCच्या धर्तीवर महाराष्ट्र ST महामंडळात किती प्रादेशिक विभागाची निर्मिती करण्यात येणार आहे? तर 5.
पुढे नेक्स्ट क्वेश्चन, नवी मुंबईत सिडको साकार असलेल्या शैक्षणिक हबमध्ये किती आंतरराष्ट्रीय विद्यापीठ असणार आहे? तर 5 विद्यापीठ असणार आहेत. भारताने आपले ध्रुवीय संशोधन जहाज बांधणार आहे, तर लक्षात ठेवा पहिलेच जहाज आहे. भारतीय डिजिटल इंडिया उपक्रमाला किती वर्ष पूर्ण झाले? तर 11 वर्ष पूर्ण झाले आहे. भारतातील सर्वात मोठी औषध कंपनी असलेल्या सन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेडने एक मोठ्या नेतृत्व परिवर्तन टिंबटिंब यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे, तर कीर्ती गानोरकर. भारतीय लष्कराने अचूक मारा करण्यासाठी रुद्रस्त आहे ना VTOL अशी चाचणी घेतल्याची काय आहे? तर ते ड्रोन आहे. ओके. पुढे, दरवर्षी जागतिक रक्तदान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तो उत्तर आहे 14 जून. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडे चर्चेत असलेल्या गंगोत्री राष्ट्रीय उद्यानात कोणत्या राज्यात आहे? गंगोत्री है ना, तर उत्तराखंड राज्यात आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक बँकेच्या मते 25-26 आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती असेल? 6.3%. पुढे, इंडोनेशिया ओपन 25 कोणत्या खेळाडूने पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे? अँडर्स, लक्षात ठेवा, ॲटोनर्सन. ठीक आहे. पुढं, अलीकडे सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे? तर लक्षात ठेवा, खूप पॉईंट महत्त्वाचा आहे, आचार्य प्रशांत. पुढे, राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशन कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित केले जात आहे? ई विधान ॲप्लिकेशन लक्षात ठेवा, संसदीय कामकाज मंत्रालय, पंचायत राज मंत्रालय, संरक्षण मंत्रालयाचं उत्तर आहे संसदीय कामकाज मंत्रालय. शाहेद ड्रोन कोणत्या देशाने विकसित केले? तर इराणने विकसित केले आहे. 18वा 24वा मातृभूमी साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? सारा जोसेफ यांना देण्यात आलेला आहे. मोदी नीतीशास्त्र द वर्ल्ड इज ऑयस्टर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? आदिश अगरवालने लिहिलेले आहे. भाषिणी आणि CRIS यांच्यातील भागीदारीचा उद्देश किती भारतीय भाषांमध्ये रेल्वे सेवा उपलब्ध करून देणे आहे, तर 22 भाषांमध्ये देणे आहे. ठीक आहे. 18 जूनचे पाहतोय आपण. लक्षात ठेवा प्रश्न, तैवान ॲथलेटिक्स ओपन जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर कास्य स्पर्धा भारताने किती पदके जिंकले? तर 16 पदके जिंकली आहेत. महाराष्ट्र, केरळ, बिहार, ओडिशा या राज्यांनी शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रेडिट ॲक्सेससाठी करार केव्हा करण्यात आला? तर 14 जून रोजी करण्यात आलेला आहे. 24-25च्या आर्थिक वर्षात कोणत्या राज्यात सर्वाधिक थेट गुंतवणूक झाली आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र, केरळ, बिहार आणि कोणत्या राज्यांनी शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रेडिट ॲक्सेससाठी करार केला आहे? तर ओडिशा राज्य. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, ब्रिटनची गुप्तचर संघटना MI6 पहिल्या महिला प्रमुख म्हणून ब्लेज मेट्रेवेली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कॅश प्लस मॉडेल राजस्थान सरकारद्वारे राबवला गेलेला भारतातील कितवा राज्य नेतृत्वाखाली पायलट प्रकल्प आहे? तो पहिलाच प्रकल्प आहे. अलीकडे भारतात कितवे एजेंटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाने कृती हे स्टार्टअप कृत्रिमने लॉन्च केले आहे? तर ते पहिलंच आहे. पुढं, जागतिक लिंगभेद निर्देशांक 25 मध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर पाकिस्तान देश आहे. नाश्त्यासाठी जगातील सर्वोत्तम 50 पदार्थांच्या यादीत मिसळने कितवा क्रमांक कमवलाय? 18वा क्रमांक कमवलेला आहे. नेक्स्ट, उस्ताद गुलाम नबी शाह यांचे निधन खालील कोणत्या लोकसंगीताशी झाले आहे? काश्मीरी लोकसंगीत. भारत सरकारने टिंबटिंब शहराला युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून नामांकित केले आहे लखनौला. पहिल्यांदा हैदराबाद, आता सेकंड लखनौ आहे. लक्षात ठेवा. ऑपरेशन रायझिंग लायन कोणत्या देशाने सुरू केले आहे? तर अमेरिकेने सुरू केलेले आहे. ओके, ठीक आहे. पुढं, सॉरी, रायझिंग लायन जर पाहायला गेलं तर अमेरिका नाही आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, रायझिंग लायन तर इस्रायलने सुरू केलेलं आहे. ठीक आहे. पुढे, भारताची नेमबाज शिफत कौर ISSF महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कोणते पदक जिंकले? तर ब्रॉन्झ पदक जिंकलेले आहे. ओके. पुढे, जगभरातील अधिकाधिक देश हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणती प्रणाली वापरत आहे? कार्बन किंमत प्रणाली. लक्षात ठेवा. पुढे, भारतीय अंतराळ शुभांशु शुक्ला कोणत्या मोहिमेतून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहेत? तर ऑक्सिओम 4. पुढे, महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात 4थे विश्व मराठी संमेलन कोठे होणार आहे? तर नाशिकमध्ये होणार आहे.
IIHF वुमन एशिया कप 25 मध्ये टिंबडीमध्ये आयोजित केला जाणार आहे असा प्रश्न विचारला आहे. लक्षात ठेवा. तर उत्तर आहे UAE मध्ये. कनेक्टिव्हिटी वाणिज्य शाश्वत वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी किती कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे? 6405 कोटी. पुढे, भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त कोणता लष्कर सराव उत्तर पार पडलाय? टायगर क्लॉ. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, भारत फ्रान्स यांच्यात एक शक्ती सैन्य अभ्यास 25 मध्ये कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे? तर 8व्या. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो कुठे बांधण्यात येत आहे? तर जोधपूर. नेक्स्ट 19 जूनचे पाहतोय, जागतिक लिंगभेद निर्देशांक पद्धतीने कोणता देश प्रथम क्रमांकावर? तर आईसलँड. गेली 16 वर्ष आईसलँड काय किती 1 नंबरवर आहे. अलीकडेच कॅनेडियन ग्रँप्री 25 किताब कोणी जिंकला आहे? तर लँडो नॉरिसने. सॉरी मित्रांनो, लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे जॉर्ज रसेलने जिंकलेला आहे. पुढं, विशाखापट्टणम अलीकडे 25 मध्ये फिफा, सॉरी इथं चुकून झाले हे, ठीक आहे, ओके. हा, अलीकडे 25वा फिफा क्लब विश्वचषक कुठे होणार आहे? तर USA मध्ये होणार आहे. कुठे होणार आहे? USA मध्ये होणार आहे. पुढे, भारतातील मेटाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अरुण श्रीनिवास. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, चेन्नईमध्ये भारतात पहिले कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचे उद्घाटन कोणी केले आहे? तर कमलेश पासवाननी केलेले आहे. पुढे, अल्टिमेट टेबल टेनिस 25 चॅम्पियनशिप कोणत्या ठिकाणी झालेली आहे असा प्रश्न विचारलाय? तर उत्तर आहे अहमदाबाद. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडे बातमीत असलेले बनी हॉप हा शब्द कोणत्या खेळासंबंधित? क्रिकेटशी संबंधित आहे. ठीक आहे, ओके. पुढं नेक्स्ट क्वेश्चन 7वा. ठीक आहे, ओके. कोणता देश अलीकडे जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक बाजार बनला आहे? तर उत्तर आहे भारत बनलेला आहे. ठीक आहे, भारत बनलेला आहे. ओके. पुढील प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडे नेल्लई एस मुत्तू यांचे निधन झाले, ते कोण होते? तर ते शास्त्रज्ञ होते. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, ओके. साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? शिवेंद्रराजे भोसले. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र टिंबडिंब हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा होणार आहे. तर 22 जुलै. ओके. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, औद्योगिक विकासाला चालण्यासाठी कोणत्या राज्याने औद्योगिक क्रांती सुरू केली आहे? तर पंजाब राज्याने सुरू केली आहे. भारतीय निवडणूक आयोग संस्थेने निवडणुकीसाठी तंत्रज्ञानावर आधारित कोणती प्रणाली सुरू केली आहे? तर इंडेक्स कार्ड प्रणाली. पुढे, परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्या आदेशाने कोणत्या ठिकाणी 4थी भारत मध्य आशिया संवाद आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली. पुढे, कोणत्या IIT ने डायनामिक रूट प्लॅनिंग फॉर अर्बन ग्रीन मोबिलिटी हे वेब ॲप विकसित केले? तर IIT खरगपूर. पुढे, भारतीय मध्यस्थता परिषद संस्थेने भारत UK व्यावसायिक वादांचे मध्यस्थी या विषयात कितवे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केलेले आहे? तर 3रे. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, कोणता देश 26 फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे? तर उत्तर आहे ब्राझील देश ठरलेला आहे. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघतो, 12 जून 25 रोजी कोसळलेले एअर इंडियाचे लढाऊ विमान AI-171 हे कोणत्या कंपनीने बनवलेले विमान आहे? तर उत्तर आहे बोईंगने बनवलेलं आहे. विक्रम लॉक कनाल सोलार योजनेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर बिहारमध्ये करण्यात आलेले आहे. वर्ल्ड एक्सपो 25 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे? तर जपानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. ठीक आहे. आपण पाहतोय 20 तारखेचे प्रश्न. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी आता सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण की 20 तारीख 21 तारीख सगळे आपण कव्हर करत जातो प्रत्येक प्रश्न. ठीक आहे, ओके. चलो जाऊया आपण पुढे. ओके मित्रांनो, ठीक आहे. भारतात शहरी ग्राहक आत्मविश्वास सर्वेक्षण कोणत्या संस्थेने करते? RBI करते. भारतात आंतरराष्ट्रीय योग दिन 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय यजमान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर विशाखापट्टणमची निवड करण्यात आलेली आहे. उन्हाळी कार्निवल 25 नुकताच कोणत्या केंद्रशासित प्रदेशात संपन्न झालेला आहे? तर तो लडाखमध्ये. पुढे, सरकारी शाळांमधील शिक्षण पायाभूत सुविधा निकाल सुधारण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडे स्वयंसेवी संस्थेसोबत करार केलेला आहे? तर लक्षात ठेवा, तेलंगणाने केलेला आहे.
पुढे ई नगरपालिका 2.0 पोर्टलद्वारे सर्व शहरी स्थानिक संस्था एकाच पोर्टल खाली आणणारे मध्य प्रदेश हे भारतात कितवे राज्य बनलेले आहे? तर पहिले राज्य बनलेले आहे. भारताची 16वी आणि स्वातंत्र्य दिनाची 8वी जनगणना असून ते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. केंद्रीय पर्यावरण आणि वन हवामान बदल मंत्री टिंबटिंब यांची आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली, तर उत्तर आहे भूपेंद्र यादव यांची. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडे एलायवती लोंगखुमोर यांची कोणत्या देशात भारताच्या राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर कोरिया. लक्षात ठेवा. UPI सेवा सुरू करण्यासाठी कोणत्या देशाने अलीकडे भारतासोबत करार केलेला आहे? तर सायप्रस देशाने करार केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तम आपत्ती व्यवस्थापनासाठी टिंबटिंब टेक प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे. तर लक्षात ठेवा, लॉन्च केलेला आहे असं म्हटलं जातं. आपल्याला हा सुद्धा प्रश्न माहीत असणं खूप गरजेचं. मित्रांनो, असे काही प्रश्न असतात जे पेपरला 100% येतात आणि ते आपल्याला प्रॉपरली माहीत नसतात. त्यासाठी आपण सगळे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न 100% देत असतो. ठीक आहे. आपल्याला याचं उत्तर बघायचं मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा प्रश्न काय सांगितलं, केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी उत्तम आपत्ती नाही का व्यवस्थापनासाठी टेक प्लॅटफॉर्म आयोजित केलेला आहे असा आपल्याला सिंपल आणि सोबरसा असा प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा 3 केलेले आहे. पुढे 10वा, साहित्य अकादमी 25 मराठी भाषेतील पुरस्कार खाली कोणाला मिळाला आहे? प्रदीप कोकरे आणि डॉक्टर सुरेश सावंत दोन्ही. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, कोणता मोबाईल ॲप कृषी मंत्रालयाने लॉन्च केला आहे? तर लक्षात ठेवा कोणता मोबाईल ॲप कृषी मंत्रालयाने लॉन्च केलेला आहे असा आपल्याला सिंपल साधा प्रश्न विचारलेला आहे. हा सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, कारण की मी सांगितल्यासारखं प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा. तर उत्तर आहे क्रॉपिक. लक्षात ठेवा. पुढे इंटरनॅशनल आयडिया स्टॉकहोम निवडणूक प्रमाणिकता परिषद, इंटरनॅशनल आयडिया स्टॉकहोम कॉन्फरन्स ऑन इलेक्ट्रोल इंटिग्रिटीचे आयोजन टिंबटिंबमध्ये करण्यात आलेले आहे. ठीक आहे. याचं उत्तर आहे स्वीडन. पुढे 13वा, 16 वर्षाखाली आशिया रँकिंग लॉन टेनिस स्पर्धा टिंबटिंब येथे पार पडली. आशिया. लक्षात ठेवा, खूप पॉईंट महत्त्वाचा आहे विचारलंय. आशिया. तर उत्तर आहे जयपूरमध्ये पार पडलेली आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, दक्षिण आशियाई स्पर्धेत अरुणाचल प्रदेशच्या हिलांग याजिकने कोणते पदक जिंकले आहे? तर गोल्ड पदक जिंकले आहे. प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यगंधा सोनल मानसिंग कोणत्या राज्याच्या श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर तो आसामचा आहे. पुढे रोटॅक्स युरो ट्रॉफी 25 स्पर्धेत टॉप 10 मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय आणि पहिली आशियाई महिला ड्रायव्हर कोण ठरलेली आहे? तर अतिका मीर ठरलेल्या आहेत. कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेस कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर सन्मान देण्यात आला? तर लीना नायर. लक्षात ठेवा. ठीक आहे. ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 25 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? मित्रांनो, ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप विचारलंय. लक्षात ठेवा. तर सौदी अरेबिया UAE मध्ये. ठीक आहे. भारताने सेनाने कोणत्या राज्यात रुद्रास्त्र UAV ड्रोनची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? तर राजस्थानमध्ये घेतलेली आहे. जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंध दिन कधी साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे 17 जून रोजी साजरा करण्यात येतो. ठीक आहे. आणि सेमिली पाल अधिकृतपणे कितवे राष्ट्रीय उद्यान दर्जा मिळालेला आहे? तर लक्षात ठेवा 107वा आहे ना राष्ट्रीय उद्यानाला दर्जा मिळालेला आहे. ठीक आहे. ओके मित्रांनो, आपण पाहतो 21 जूनचे प्रश्न. ठीक आहे. सेमिलीपाल अधिकृतपणे कितवे राष्ट्रीय उद्यान दर्जा देण्यात आला? तर 107वा. ठीक आहे. पुढं नेपाळ नेदरलँड देशाच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पुरुष T20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदा किती सुपर ओव्हर टाकण्यात आल्या? तर 3. लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरा, अलीकडे कोणत्या राज्यात जम्पिंग स्पायडरची एक नवीन प्रजाती आढळून आली आहे? तर ती कर्नाटकमध्ये. पुढं पद्मश्री विजेते अरुण जोशी प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि लेखक मारू चिंतामणी यांचे निधन कोणत्या ठिकाणी झाले? तर उत्तर आहे सोलापूरमध्ये. पुढं नेक्स्ट क्वेश्चन 4. ISSF हा पॉईंट चुकलाय जरा. ISF विश्वचषक स्पर्धा 25 म्युनिक येथे झाल्या असून भारताने कितवे स्थान प्राप्त केले आहे? तर 3रे स्थान प्राप्त केले आहे. ठीक आहे. ओके, आपण पाहायला गेलं पहिला चीन आहे, दुसरा नॉर्वे, तिसरा भारत आहे. पुढं अरुणाचल प्रदेशच्या
हिलांग याजिक. लक्षात ठेवाने भूतानमधील थिम्पू झालेल्या 15व्या दक्षिण आशियाई शरीरयष्टी आणि शरीरयष्टी क्रीडा अजिंक्यपद 25 मध्ये भारताने एक सुवर्ण एक रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. 360 वन हेल्थ क्रिस्टल यांच्या संयुक्तपणे सुरू झालेल्या 360 वन वेल्थ क्रिएटर्स लिस्ट ऐतिहासिक अहवालात 40 वर्षाखाली भारतातील निंब सक्रिय संपत्ती निर्माण करायची यादी करण्यात आली आहे. तर 143 आहेत एकूण टोटल. पुढं भारताच्या पहिल्या लोकोमोटिव्हची निर्यात कोणत्या देशाला करण्यात आली आहे? तर गिनी प्रजासत्ताक. शालेय शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी कोणत्या संस्थेने परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स अहवाल जारी केला? तर केंद्रीय शिक्षण मंत्रालय. पुढं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने पंतप्रधानांच्या वायफाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस योजनेअंतर्गत वायफाय सेवा प्रदात्यांसाठी इंटरनेट दराची मर्यादा किरकोळ ब्रॉडबँडच्या किती पट ठेवण्याची शिफारस केली आहे? तर दुप्पट. पुढं मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे MIT ने प्रोफेसर आनंद चंद्र कासन यांची पुढील प्रोवेस्ट म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. ते कितवे भारतीय? तर उत्तर आहे पहिलेच भारतीय आहेत. जागतिक निर्वासित दिन केव्हा साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे 20 जून. पुढे व्हिसा फसवणूक प्रकरणात शुभम शोकींच्या जागतिक मालमत्तेत शोध घ्यायसाठी CBIने इंटरपोलला कोणती नोटीस दिली आहे? तर सिल्वर नोटीस. पुढं सोलर ऑर्बिटने पहिल्यांदा सूर्याच्या ध्रुवाचे थेट फोटो काढले. ऑर्बिटर मोहीम कोण चालवत आहे? नासा आणि इसा. पुढं 12 जून 25 रोजी अहमदाबाद झालेल्या एअर इंडियाच्या विमान AI-117 अपघाती चौकशी करण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय बहुविद्याशाखीय समितीचे नेतृत्व कोण करत आहे? तर गोविंद मोहन. भारत आणि कोणत्या देशाच्या शैक्षणिक सहकार्याला मोठी चालना देण्यासाठी क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलाफास्ट ने प्रोफेसर M सतीश कुमार यांची गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी मधील त्यांच्या आगामी कॅम्पसचे पहिले डीन म्हणून नियुक्त करण्यात आले? तर UK देशाचे. लक्षात ठेवा. कुशीनगरमधील मॉडेल रॉकेट प्रक्षेपण चाचणी कोणत्या संस्थांच्या सहकार्य घेण्यात आली? इनस्पेस आणि इस्रो. पुढं पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जानेवारी 25 रोजी टिंबडिंब येथे दुसऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 25चे उद्घाटन केले. तर नवी दिल्ली भारत मंडपम. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 नावाचे ऑपरेशन कोणत्या देशाने सुरू केले आहे? इराणने सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ते 19 जून दरम्यान किती देशांचा भेट देणार? तर 3 देशांना भेट देणार आहेत. गुजरात कौशल्य विकास कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी कोणत्या संस्थेने USD 109.97 दशलक्ष कर्ज मंजूर केले? तर ADB ने मंजूर केले. आणि कालचा प्रश्न होता 28 वर्षांनंतर कोणत्या राज्यात क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे? आंध्र प्रदेशमध्ये होणार आहे. मित्रांनो, आपण संपूर्णपणे करंट अफेअर्सचे बोलतो ना की वीकली आपण जे कव्हर करतो ते कमीत कमी 120 ते 130 प्रश्न असतात, जेणेकरून तुम्हाला त्याचा परिपूर्ण मदत झाली पाहिजे. त्यासाठी आपण घेत असतो आणि पूर्णपणे एकदा सुद्धा करंट अफेअर्सचे आपण जे वीकली करंट अफेअर आपण ते पूर्ण बघत जा, जेणेकरून आपल्याला त्याचा मदत होईल. ठीक आहे. उद्या आपण सोमवारी याच वेळेस याच टाइमला भेटू. धन्यवाद. थँक्यू.